अहो तुम्हाला सांगते, एवढ्या वर्षात मला कधी सुद्धा माहेरला जायला मिळालं नाही. पुष्पा, एक काम कर, नाही खरंच तू चांगली महिन्याभर जाऊन राहा. अगं शीतल आहे की तर घरचं बघायला, तू नका काळजी करूस. तुम्हाला काय जातंय तसं म्हणायला? पुष्पा, तू हे सगळं आमच्या समोरच बोलतीस बर का, नाहीतर तुझा तिच्यावर किती जीव आहे ना हे आम्हाला चांगलंच माहितीये. अगं त्याशिवाय का तुम्ही दोघी जिंकलाय. अगं गावात स्पर्धा जिंकल्या सासू सुनाच्या, पुन्हा अख्खं गाव आदर्श सासू म्हणताय तिला. मामी, मामी, अहो तुम्हाला एक लई आनंदाची गोष्ट सांगायची आहे. असं काय आहे? अहो जर का मी तुम्हाला सांगितलं ना मी सकाळपासून कुठं होते, तर तुम्हाला आता धक्काच बसल. लई खुश व्हाल तुम्ही. बया, अशी कुठे गेली होतीस? ढंटडॅन. काय मामी, बसला का धक्का? काय हो, तुम्हाला म्हणलं होतं का नाही मामी लई खुश होताल म्हणून? शीतल, कुणाचं ग दागिनं म्हणायचं हे? अहो ते माझ्या सासूबाईंचे आहेत. काय मामी, बघा की हीच दागिनं आहेत ना, बघा. जी जी, अहो बघा, हीच दागिनं आहेत ना. वय वय, अगं हेच साडीचं दागिने आहेत. ह्यातलं 2 डॉक्टर मीच तिला केलं तर लग्नात. शीतल, तुझ्याकडं कुठून आले ग हे दागिनं? सांगते सांगते, समद सांगते. ते आज आम्ही संजय दादांकडे गेलतो. संजय दादा, जयशीलचे मिस्टर. हे दागिनं लग्नात त्यांना दिलं होतं ना, त्यांच्याकडे होतं ना दागिनं. काय मामी, आम्ही त्यांना म्हणलो आमच्या आईंचं दागिनं तुमच्याकडे आहेत, आम्हाला निदान दाखवा तरी. तर ते काय म्हणले माहितीये का? ते म्हणले आज तर भाऊबीज आहे, हे दागिनं मला माझ्याकडे ठेवून घ्यायला लई पश्चाताप होतोय. आणि शीतल, तू तर मला माझ्या बहिणीसारखी आहेस. हे सगळे दागिने तू परत घेऊन जा. आणि त्यांनी हे सगळे दागिने मला परत देऊन टाकले. मामी, अहो मी म्हणले होते का नाही तुम्हाला, लई चांगले माणूस आहेत ते. काय म्हणलं होतं ना? काय हो, अहो सांगा की. अरे आजा, कधी आला? काय झालं? मामा, अहो बघा की आपले सगळे दागिने परत आणले. शीतल, अगं पण कोण गेलता आणायला?
आम्हीच गेलतो संजय दादांकडं. आई शपथ, ही शितली तर मामीला वरचढ निघाली की. मामीचं तोंड तर शीतल, अगे लयच भारी काम केलंस बघ तू. हे दागिने म्हणजे आमच्यासाठी काय तुला सांगू शकत नाही. बरं झालं तू गेलीस आणायला. आणि तू गेलीस म्हणूनच मिळाले बघ दागिने. आम्ही तर या दागिन्यांची आशाच सोडली होती बघ. तायडे, बघ बाई, तुझी इच्छा होती ना की तुझं दागिने तुझ्या सुनेनं घालावत म्हणून, आणि शेवटी तिलाच मिळालं बघ. जीजी, अहो फक्त त्यांची नाही, मामीची बी तीच इच्छा होती. हाय का ना मामी? अहो आठवलं का? तुम्ही मला एकदा सांगितलं होतं, आठवलं? वय बरोबर केलंस हा तू. जाऊन घेऊन आलीस ती. ते दागिने तर तुझ्याकडे होते ना, याच्याकडे कसे काय गेले? पण तिनेच काहीतरी डाव केला असणार बघ. खालून मुंडी पाताळ धुंडी आणि नाटक कशी करती वर बघ की. तिला तर ना आता मी चांगलाच धडा शिकवणार आहे बघ. तू धडा शिकवणार? अगं, तू काय करायच्या आधीच ती तुला घराबाहेर कशी काढते ते बघ फक्त. मामी, मामी, तुम्ही अजिबात काळजी करू नका बर का. मी हे सगळे दागिने अगदी नीट जपून ठेवीन. तुम्ही ठेवलं होतं तसं. हा? म्हणजे तुम्ही ठेवता का नाही तसं? कुठनं बुद्धी झाली आणि म्हटलं मिशनला आलोय. शंख फुकल्यात, आता युद्ध अटळ आहे फौजी.